श्री गुरुदेव दत्त. तर सगळ्यांना माहिती आहे 4 तारखेला दत्त जयंती सोहळा आहे. तर खूप लोकांनी पारायणसुद्धा सुरू केला असेल. माझंसुद्धा पारायण सुरू आहे. तर तुम्हीसुद्धा करत असाल. तर 28 तारखेपासून चालू केलेलं आहे. तर आजचा 4था दिवस आहे. आता थोडं त्रास असलं तरी पुढे आपलं सगळ्यांचं कल्याण होणारच आहे. दत्त महाराज करणारच आहेत. तर घरातच काही शत्रू असतात. आपलं त्यांना चांगलं बघवत नाही. ते काहीतरी कारस्थान करत बसतात आणि आपल्याला एवढा त्रास अनुभवायला लावतात. तर जेव्हा आमच्यावर करणी वारंवार करत आले आणि आमचं उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. 25 वर्ष तर आम्ही खूप काही भोगला आहे आणि 12-12 असुरी शक्त्या पण पाठवलेले आहेत. तर जेव्हा आमच्यावर वारंवार करणी केले, वारंवार आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केले, तेव्हा आमच्या घरात आणि घरासमोर, घरावर काय काय वस्तू पडल्या, तेव्हा काय काय झालं, आम्ही काय केलो, हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. जेव्हा वडील होते, तेव्हा पण त्यांना असंच केले आणि त्यांना बळी घेतले. तर वडील असल्यापासून आणि वडील गेल्यावर सुद्धा आमच्यावर वारंवार करणी होत होतं. जेव्हा वडील वारले तेव्हा आम्ही सगळे मम्मीच्या माहेरी होतो. म्हणजे जेव्हा वडील वारले तेव्हा आजी आजोबा आम्हाला घेऊन त्या घरी गेले होते त्यांच्या. तर खूप दिवसांनी आम्ही परत आलो. परत आल्यानंतर आता मी, भाऊ आणि माझी आई, तर आजी, आम्ही एवढेच होतो. तर अगोदरच्या घरात आता सगळ्यांच्या घरात देवळी असतात हे सगळ्यांना माहिती आहे. अगोदरच्या घरात, आताच्या घरात नसतात, पण अगोदरचे जे जुने घर आहेत तिथे देवळी असतात. तर आमचं पण घर अगोदरचं खूप वर्षाचं जुनं आहे, खूप वर्षाचं आहे आणि ते माळीचं आहे, ते तूळ असतं ते आहे. तर आमच्या आजीनं किचनमध्ये देवळी केले होते बांधताना. तर आमचे वडील वारल्यानंतर आम्ही जेव्हा माहेरी गेलो तेव्हा ते मोकळंच होतं देवळी. एक देवळी होती. तर जेव्हा आम्ही आलो आणि आजीबरोबर राहू लागलो तर तेव्हा तेव्हा आम्ही देवळी बघितलं तर ते बंद होतं, पूर्ण पॅक केलं होतं. तर माझ्या आईने आजीला विचारलं की देवळी का बंद केला आहे म्हणून. तर आजी म्हणाली तिथे भांडी पडत होते, तर ते हे होतं भांड्याचं, तर ते भांडी आतमध्ये पडत होते म्हणून मी बंद केले असं सांगितलं. तर आम्ही पण ते खरंच म्हणून गप्प बसलो. पण माझ्या आईला संशय होता की तिथे काहीतरी आहे, ते का बंद केलं असेल, तिथं तर भांडे पडत नव्हते पण असं कसं काय बंद केलं असा संशय होता. तर एके दिवशी माझी आजी मुलीकडे गेली. मुलीकडे गेल्यानंतर आम्ही त्याच रात्री ते काढायचं विचार केला आणि त्यात काय आहे ते बघायचं विचार केला. आम्हाला पण ते काढायची भीती वाटत होती. जेव्हा आम्ही ते काढायला सुरुवात केलो, तर वरून मातीचा आणि दगडाचा थर लावला होता. तर ते सगळं काढलो आणि काढल्यानंतर थोडा ब्लाऊज पीस दिसला हिरव्या कलरचा. मग तर आम्ही खूपच घाबरलो. तर आम्ही हात न लावता खुरप्याने हळूहळू ते काढायला लागलो. खूप भीती वाटत होती, पण तसंच हिंमत धरून ते काढायला सुरुवात केलो. आम्ही खूप लहान होतो. तेव्हा मी 5वीला होते. माझी बहीण 4थीला होती. तर माझा भाऊ तर वेडाच होता. तेव्हापासून ते जन्मल्यापासून ते करतच आले होते. मग जेव्हा आम्ही ते उकरून काढलो, तेव्हा त्यात गाडगे होते. ते पण ब्लाऊज पीसमध्ये बांधून पूर्ण पॅक केलं होतं आणि ते पुरलं होतं. मग आम्ही ते काढून घाबरत खाली ठेवलो. गाडगे होते आणि ते ब्लाऊज पीस, त्याचं ते कागद जे गुंडाळले होते ते सगळं काढलो आणि काढल्यानंतर त्याच्या आत बघायची आमची धाडस होत नव्हती. म्हणजे ते झाकलेलं होतं. मातीचं ते गाडगे होते आणि त्याच्यावर मातीचं झाकण होतं आणि ते काढताना आम्हाला खूप भीती वाटली, कसं काढायचं म्हणून. तर आम्हाला एकदम भीती वाटत होती की आतमध्ये काय असेल. अचानक म्हणजे खूपच म्हणजे भीती वाटली. तर माझी बहीण होती ती एकदम ते खुरप्याने एकदम ते हलवली आणि एकदम त्याला बाहेर म्हणजे बाजूला ढकललं आणि ते उघडलं. तर त्या गाडग्यामध्ये खूप काय काय सामान होते आणि
त्यामध्ये माती, वाळू, लिंबू आणि काय काय ते म्हणजे पिळा मारलेले ते जे मुळासारखं होते ते वेगवेगळेच काहीतरी साहित्य होते त्यामध्ये. ते पिळ्या मारलेले मुळा म्हणायचं ते काय म्हणजे वेगवेगळं खूप साहित्य त्याच्यामध्ये घातले होते. तर आम्ही खूप काही म्हणजे बघितलं नाही आणि खूप भीती वाटत होती. पहिल्यांदा होतं ते आणि ते काढून आम्ही जाळून टाकलो. जाळून टाकण्या अगोदर आम्ही साईडच्या शेजारच्या काकूंना वगैरे ते आणून दाखवलं आणि फोटोग्राफरला बोलून ते फोटो काढलो. तर आम्हाला ते फोटो घरच्यांना दाखवायचं होतं, काकांना, काकूंना वगैरे म्हणून आम्ही ते फोटो काढलो होतो. ते सगळं आम्ही करून ते जाळून टाकलो. त्याच्यानंतर काकूंना गुप्तपणे दाखवलं हे असं पुरलेलं आहे म्हणून आणि तेव्हा ते फोटो आमचे काका फाडून टाकले. कारण फोटो काढून ठेवल्यानंतर ते मंत्र चालू असतात म्हणे. तर प्लीज तसलं काही फोटो काढून तुम्ही पण ठेवू नका. कारण ते यंत्र सुरू होते फोटो काढून ठेवल्यानंतर मग ते परत त्रास होते. ही जे होतं घरातलं पहिल्यांदा सापडलेलं वस्तू देवळीत. तर जेव्हा या सगळ्या गोष्टी पडतात तेव्हा खूप इफेक्ट होते. तेव्हा काय खूप त्रास होते. तर जेव्हा जेव्हा आमच्या घरात आणि घरावर ते वस्तू जेव्हा पडत होते तेव्हा आमच्यावर काय घडत होतं आणि काय त्रास होत होता आणि काय घटना घडल्या होत्या ते मी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते. फक्त आता ज्या वस्तू होत्या ते मी सांगते. आता ती पहिली गोष्ट होती ते देवळीत असलेलं ते गाडगं आणि ते त्याच्यामध्ये वस्तू ते सांगितलं. आणि दुसरी जेव्हा पडले तेव्हा तर सारखं वारंवार लिंबू तर पडतच होते. कुठं पण म्हणा, माळीवर म्हणा, घरासमोर म्हणा तर पडतच होते. तर आम्ही ते जाळतच होतो. तर दुसऱ्यांदा घडलं तेव्हा मी 10th होते. तर माझी परीक्षा चालू होती तेव्हा एकदम सकाळी घरासमोर पूर्ण असं लिंबू होतं म्हणजे मोठंच्या मोठं होतं आणि ते पूर्ण फुलासारखं असं कट केले होते. त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू सगळं लावले होते. तर ते मेन असं घरासमोरच ठेवले होते. तर ते पण आम्ही जाळून टाकलं. तर एवढं सगळं करून पण त्यांचं मन शांत होत नव्हतं. तर ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या वस्तू टाकू लागले पुढं. तर भावली म्हणा आणि ते काही वस्तू होते. तिसऱ्यांदा जेव्हा पडलं तेव्हा माळीवर पडलं होतं. तेव्हा खूप भयानक गोष्ट घडली होती. ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. तर त्याच्या अगोदर आमच्या माळीवर गवत काढताना आम्हाला भावली पुरलेलं दिसलं. ते सुद्धा आम्ही जाळून टाकलं होतं. तर जेव्हा माळीवर ज्या वस्तू पडल्या होत्या ते खूप भयानक होत्या आणि ते पडल्यानंतर थोड्याच वेळात आमच्या घरात काय घटना घडलं आणि किती त्रास झाला ते मी